कोणाकडलं जमन? कर्ज मिटन का? बंगला होईल का? गाडीच्या हप्त्याला पैसे जमा होईल का? आता चिटाकला मग हा तेवढ्याच जीवात जीव येतो. चिटाकला तर जीवात जीव येतो. पण तसं मात्र लक्ष बघा का, तुम्ही आम्हाला जे प्रश्न विचारतात ना तशा पद्धतीनं मात्र एका कागदावरती प्रश्न लिहून घ्यायचा. एकदा कागदावरती प्रश्न कोणत्या दिशेकडची बाधा असेल, कुठल्या असेल, देवाची असेल का पितरांची असेल का आसुर शक्तीची असेल, म्हणजे टाणाटोणीची नेमकं काय असेल बा नेमकं. बस आम्ही अज्ञाती म्हणजे अज्ञानी. देवा तुम्ही सज्ञान आहात, तुम्हाला मात्र सगळ्या बाबतीत ज्ञान आहे. तुम्ही नेमकं ज्या पद्धतीनं थोडंसं कळू शकते. तर मग अशी जी चिठ्ठी लिहिली, 2 अगरबत्त्या पेटून घ्यायच्या, डाव्या हातानं डावा कान पकडायचा, अशा पद्धतीनं 8 दिशांना अगरबत्ती ओवळायची. वरची 9, खालची 10 दिशांना अगरबत्ती ओवळायची. एका प्लेटमध्ये ती अगरबत्ती लावायची. म्हणजे तुमचा एकच प्रश्न नाही बघा का, उत्पन्नात असं अपेश काय येतं, मग त्याला दैविक बाधा आहे का काय. हां मी करायला जातो चांगलं, नेमकं असं मधीच का म्हणून उठून उभं राहतं संकट. हां खड्ड्याच खड्डा. बस ही पण शारीरिक स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये परिवाराच्या कुठल्याही समस्याबद्दल तुम्हाला मात्र कुठल्या प्रकारची बाधा आहे ते कळण्याकरता विधी सांगतोय आम्ही. तर 2 अगरबत्त्या पेटून घ्यायच्या, डाव्या हाताने डावा कान पकडायचा. ह्या 8 दिशा, वरची 9 आणि खालची 10 दिशांना अगरबत्ती ओळून घ्यायची. आणि तिथं मात्र ती अगरबत्ती ओळून आपल्या घरातल्या देवाला ओढायची. घरातल्या देवाच्या समोर मात्र एका प्लेटमध्ये ती अगरबत्ती लावायची. समोर दिवा पेटून ठेवायचा. सकाळी विधी केला तर 54 मिनटं जप करायचा. 54 मिनटं जप करायचा. 54 मिनटंपर्यंत अगरबत्ती जळती राहिली पाहिजे. आणि मध्ये जर समजा अगरबत्ती भिजली तर दिव्यावर पेटून घ्यायची. आणि असंच बसल्या बसल्या मात्र 10 दिशांना ओढून घ्यायची. तिथं अगरबत्ती लावली का मग मात्र तिथं जप करायचं अगरबत्ती जळीपर्यंत किंवा 54 मिनटापर्यंत. आणि मग अगरबत्ती जळीपर्यंत म्हणजे 54 मिनटापर्यंत जप झाला. तिथून पुढं मात्र तुम्ही ती चिठ्ठी वाचायची. 11 वेळेस वाचायची आणि आपणच ऐकायची. आणि बस तिथून पुढं त्या दिव्यावरती नाही तर मग फोटोकडं एकटक असं पाहत राहायचं. एकटक पाहत राहायचं. आणि त्या चिठ्ठी जी वाचली, त्या चिठ्ठी आपण ऐकली, वाचली आणि ऐकली, त्या चिठ्ठीबद्दल थोडंसं चिंतन करायचं. मग डोळ्यातून पाणी यायला लागलं का डोळे बंद करून घ्यायचे. डोळे बंद करून घेतले का एकाग्र मन होईल. यात डोळ्याच्या दोन्ही बाजूला असे निळे टिंब येतील. आणि तेच निळे टिंब तुम्ही अजून मात्र त्याचं चिंतन करत राहिले तर इथं दुखायला लागेल. आणि हे निळे टिंब मात्र अशा पद्धतीने जसं टी व्हीमध्ये फोनमध्ये असा हिरवा पट्टा येतो आणि मग चित्र दिसते, तसे मात्र इथं कपाळपट्टीवरती मात्र तुम्हाला तो दृष्टांत होईल. पण जर समजा हा विधी तुम्ही दिवसा केला तर मन नाही रमणार तुमचं, दिवसा मन लागणार नाही, हा विधी व्यवस्थित होणार नाही. कारण काय, इकडं फोन खरखर वाजत, इकडं आपलं मन एकर व्हायचं टाईम तर कुत्रं भुकन, मग तिकडं कोण आलं पा. आणि एक तर मात्र ते करायला लागलं तर एखादी मुंगी चढन अंगावरती, तिलाही चटकून टाकू म्हणजे झाला कार्यक्रम. मन एकाग्र नाही होणार. म्हणजेच खाली बाहेर कोण आलं पान, तिकडे खडखड काय वाजत पान, तिकडे कोंबडी आली खोडा, कुत्रा आलं हाडा, म्हणजे तिकडं दिवसा नाही. म्हणून मात्र हा विधी रात्री करा. रात्री केला तर 64 मिनटापर्यंत जप करा. 64 मिनटापर्यंत जप केला असाच विधी. आणि मग रात्रीच्या वेळेस काय करायचं का ती जी अगरबत्ती आहे 64 मिनटं ती अगरबत्ती कान धरून अशी ओवळायची, 10 दिशांना लावायची आणि 64 मिनटं जप करायचा, दिवा पेटवायचा. 64 मिनटं जप होईपर्यंत अगरबत्ती जळतीच राहिली पाहिजे. अगरबत्ती जळतीच राहिली पाहिजे. हां आणि विजली तरी मात्र बसल्या बसल्या पेटून घ्यायची. आणि मग आता तिथं मात्र असा जप केला. ही चिठ्ठी 11 वेळेस तिथं आता ती विभूती जी आहे अगरबत्तीची राख्या पडली ना, ती एका कागदाच्या पुडीमध्ये बांधा. कागदाच्या पुडीमध्ये बांधा. आणि ही चिठ्ठी आथुरावर गेले 11 किंवा 21 वेळेस ही चिठ्ठी वाचा आपणच ऐका. आणि ही जी पुडी आहे उशीखाली ठेवा, तुमच्या उशीखाली ठेवा.
आणि वशीजवळ म्हणजे तुमच्याजवळ वही आणि पेन ठेवा आणि त्या उशीवरती डोकं ठेवून झोपा. उशीच्या खाली विभूतीची पुढे मास. अशा पद्धतीनं 11 किंवा 21 चिठ्ठी वाचली तुम्हीच ऐकली आणि ती उशीच्या खाली विभूतीची पुढे ठेवली आणि त्या उशीवर डोकं ठेवून झोपले का तुम्ही मात्र रात्रीच्या वेळेस मात्र पहिल्या प्रहारात नाही, दुसऱ्या प्रहारात नाही, तिसऱ्या प्रहारात पण नाही, पण चौथ्या प्रहारामध्ये बरोबर मात्र 3 वाजून काही मिनिटांनी 3:30 वाजून म्हणजे 3:35 किंवा 36 मिनिटांनी ब्रह्मनाडी जागृत होते. त्या कालावधीमध्ये तुम्हाला स्वप्न पडत. स्वप्न पडलं तर मग त्या टायमाला नेमकं साखर झोप राहते. त्या टायमाला नेमकं साखर झोप राहते. म्हणजे त्या टायमाला थंडी वाजती. त्या टायमाला पायकल गेलेलं गोदडी बोडून घेतो झोपला आणखीन. म्हणून मात्र त्या टायमाला स्वप्न पडलं का पायकडली गोदडी नाही ओढायची, लगेच उठायचं. आणि काय स्वप्न पडलं जवळ ठेवलेल्या वहीमध्ये ते मुद्दे थोडंसं लिहून टाकायचं, जेवढं आठवण तेवढं. हां, मग मात्र त्याच्यावरती ते तुम्ही सांगितलं का त्याच्यावरती काय विधी मार्ग सांगायचा ते आम्ही तुम्हाला सांगू. या पद्धतीनं मात्र म्हणजे देवी देवतेचं याचं त्याचं असलं त्याचे काय विधी करायचे त्याच्याबद्दल पण आम्ही तुम्हाला सांगू. अशा परिस्थितीमध्ये आपणच मात्र पाहू शकतो. अशा पद्धतीनं या बाधांचा म्हणजे 3 प्रकारच्या बाधा, दैवी बाधा, पिसरची बाधा, आसुरशक्तीची बाधा, असं आपणच पाहू शकतो. बाबा बुवा मात्र आपले नाही आणि आपण त्यांना विचारायचं नाही, तुम्हीच पहा. म्हणजे एक सोमेश्वर बाबा आहे तोपर्यंत तो नाही, पण सोमेश्वर बाबा जरी गेले ना म्हणजे यात्रेला तरी तुम्हाला हे उपयोगी पडेल, हे उपयोगी पडेल. शेवटपर्यंत चंद्र सूर्य अशीपर्यंत मात्र हे मार्गदर्शन तुमच्यासाठी मेन आहे. काय कामाला आपण लेकराच्या हातात 2 रुपये देत नाही, लेकराच्या हातात 2 रुपये देत नाही, कोणाकडे पाहायचं, कोणाकडे काही उपाय करायचे आणि कोणाला विचारायचं म्हणजे दाक्षानं ठेवा लागते. हां, म्हणून मात्र इथं तुझं आहे, तुझं पैसे परी तू जागा चुकला शे. लेकराच्या हातात 2 रुपये देत नाही आणि कोणी काही सांगितलं की तेच करते. एखाद्याने मात्र सांगावा आणि मग तुमच्या घराचं दरबंधन करावा. हां, मग 15-15, 20-20 हजार रुपये दरबंधनाला लागते. हां, आणि काही गोष्टी मात्र नागफणीचे खेळे मात्र हे टाण्याटोण्यासाठी चालते, उडीत जोंधळे टाण्याटोण्यासाठी त्यांनी हेच मात्र तुमच्या घरात ठेवून देते. आणि त्याच्यातूनच मात्र काय गोष्टी घडतात का मात्र तुमचा धागाद्वारा त्यांना बांधल्यासारखे. हां, थोडंसं उलटं सुलटं माझे तुमच्याला घरात चिडचिड झाली, भांडणं झाली, असं काही झालं मग तिकडं गेले का थोडंसं शांतता करून दिली का तुम्हाला विचारलं का हो, हां बरं वाटतं बघ आता तेव्हा बरं. हां, आणि मग तुम्हाला विसर पडून म्हणते आता तुम्ही 500 रुपये द्या. आता तुम्ही कावरून आले तर आले 500 रुपये नाही 200 रुपये आणले, लागले 50 रुपये तिकडं भाड्याला आणि इकडून आता 50 लागतील भाड्याला. तुम्ही म्हणले हो 100च एवढेच 100 घ्या. ते म्हणलं हाय तरी देत नाही ना, मग पाहतो याच्याकडे. बस आता तुम्ही ते 100 ठेवले, सत्य बोलले तुम्ही. 200 आणि इकडं मागितले 500 आणि तुम्ही ठेवले 100. ते म्हणलं हाय तरी देत नाही ना, पाहतो याच्याकडे. तुम्ही पुण्याला जा नाही तर ठाण्याला जा, राजस्थानमध्ये ना जाता नाही तर गुजरातला जा नाही तर मध्य प्रदेशमध्ये जा, पण तुम्हाला मात्र हाणून पाडायचं काम मात्र दाखवायचं. मग तुम्ही म्हणलं नको तो बाबाकडे पैसे मागतो, नको तो बाबा पैसे मागतो. आणि मग तिकडे गेले आणि मग आजारी पडले. तुम्ही म्हणा तुमच्या परिवारातले म्हणा कोणा, आणि मग मात्र हप्त्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये जर 15,000 1500 रुपये जर तुमचे खर्च होत असेल हप्त्यात किंवा 15 दिवसात, तुम्ही वर्ष 6 महिने पाहिलं बा म्हणले त्या बाबाकडे जुगून आला होता, चला त्या बाबाकडे. मग आले बाबाकडं. ते म्हणले हप्त्याचे 1000-1500 रुपये खर्च होते ना, त्या बाबाला 1000-2000 या बाबालाच देऊ ना आपण. 1000-2000 दिले बाबांना, दिलं बरं करून. पुन्हा म्हणले बरं वाटतं बघ आता. हां बरं वाटतं. बाबानं केलं पण पाहतो म्हणजे काय पंचगमने पाहतो का पाहिन ना तो एखाद्या दिवशी तुम्हाला विसर पाडून. आणि मग विसर पाडून म्हणले हां ठेवा 500 रुपये. तवा गोष्ट घडली अशीच. आणले 200, 50 तिकडून भाड्या लागले, 50 तिकडून लागते ना, तुम्ही ठेवले 100 रुपये. म्हणले बर आहे तरी पाहतो. झाला कार्यक्रम तसा. हे गिऱ्हाईक टिकून ठेवायचं काम आहे, समजलं ना. गिऱ्हाईक आपल्याकडे नाही. एखाद्या दुकानदाराकडे गेलं ना, दुकानदार साहेब मात्र आपली पूर्ण उधारी खातं बार कधीच करत नाही. आयडिया आहे ती. हां, एखाद्या म्हणले का हो तेवढी उधारी देऊन टाका कोणी. ते म्हणले हां किती झाली. ते म्हणलं 2000 झाली. तुम्ही दिले बघ 2000. त्या 2000तून 200 वापस दिले. तुम्ही घरापर्यंत येईपर्यंत म्हणले अहो दुकानदार आपला येतो, 200 वापस दिले.
पण तिला यादीवर टिपून ठेवलं 2200 वजा ते 200 पुढच्या उधारीत काढायचे आणि त्याला पुन्हा 200 वापस द्यायचे, आता टिकून ठेवायचे. समजलं ना तुम्हाला? आणि एखाद्याने मग 2000चे 2000 काढून घेतले आणि तुम्ही लक्ष हाय दुकानदार 5 पैसे सोडले नाही त्या ना, याला खातं दुसरीकडे जाऊ. आणि याला 200 वापस दिले, पण 2000 उधारीतून 200 वापस दिले, ते 200 पुढच्या उधारीत काढणारे. समजलं ना? म्हणून तर अशा पद्धतीनं मात्र याच्याकरता ह्या गोष्टी आपल्याकडे श्रद्धा विश्वास ठेवा. बस या पद्धतीने काय कोणाला विचारायची गरज नाही. आता इथं मात्र तुम्हाला आजाराबद्दलची विधी मार्ग सांगतो. लक्षपूर्वक आहे का? डोकं दुखत असलं, आता डोकं दुखण्याचे बरेचसे प्रकार आहे. बरेचसे प्रकार म्हणजे कपाळपट्टीवर दुखत असं तर अशा भवळ्या या भवळ्या या भवया अशा पद्धतीनं थोड्याशा असे वाढायचे. जसं हातपाय दाबायला असं करतो का नाही, इथून सुरुवात करतो तर इथपर्यंत दाबितो असे.